मातंग उपवर्गीकरणासाठी लढत आहेत हाच अशिक्षितपणा आहे. शाळा महाविद्यालयात शिकल्यानेच माणूस सुशिक्षित होतो असं नाही. ज्याला सत्य असत्यातील भेद कळतो, ज्याला आपलं योग्य अयोग्य कळतं, तो सुशिक्षित असतो. आपल्या महाराष्ट्राची संतांची भूमी म्हणून ख्याती आहे, ज्यात असे सुद्धा संत होऊन गेले की ज्यांनी शाळेची पायरीसुद्धा ओलांडली नाही. काही संत तर काहीच दिवस शाळेत गेले, तरी आजही आपण त्यांच्या उपदेशाने आयुष्य जगतोय. त्यातील सर्वात मोठं नाव म्हणजे संत गाडगेबाबा. सुशिक्षित असण्याचे सर्वात मोठे लक्षण वैचारिकता असते. त्यापलीकडे जाऊन आपण असेही म्हणू शकतो की सुशिक्षितपणा आणि वैचारिकता नाण्याच्या दोन बाजूच आहेत. शिक्षणाबरोबरच वैचारिकता येणं आणि वैचारिकतेच्या साथीनं शिकणं गरजेचं असतं. अन्यथा शाळेत महाविद्यालयात जायला काहीच अर्थ उरत नाही. शिक्षणाबरोबर मिळालेली वैचारिकता मग बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांचा योग्य पद्धतीने उपयोग करून आपलं आयुष्य वैभवसंपन्न करण्यास मार्ग देते. आणि ज्यांच्याकडे ती वैचारिकता नाही, ते संविधानिक मूल्यांना आणि अधिकारांना समजू शकत नाहीत आणि अधिकारांचा उपयोगसुद्धा करून घेऊ शकत नाहीत. आपलं कोण, परक कोण, आपला शत्रू कोण आणि आपण कुणाविरुद्ध लढलं पाहिजे हे कळत नाही. आणि असंच काही मातंगांबरोबर झालंय. 3 आठवड्यापूर्वी माळशिरस येथे एका मातंग महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 2 महिन्यापूर्वी बीडमध्ये उमेश दळवी या मातंग मजुरांची निघृण हत्या करण्यात आली. 2 महिन्यापूर्वीच धाराशिव जिल्ह्यातील घाटगिरी येथील संकेत कांबळे या मातंग मुलाला जातीय द्वेषातून 10 ते 12 जणांनी हल्ला करून मारहाण केली. 8-9 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील मातंग समाजातील संजय वैरागर या युवकाला मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. 7 महिन्यापूर्वी मालेगावमधील वडनेर खाकुर्डी येथील मातंग युवकाला जातीवाद्यांकडून मारहाण करून त्याचे मुंडन केले, ते सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून. काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक अल्पवयीन मातंग मुलगा विहिरीत पोहला म्हणून त्याला अर्धनग्न करून मारहाण करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी येथे मातंग समाजातील व्यक्तीची मय्यत अडवून अंत्यविधी होऊ दिला नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. या सर्व मातंगांबरोबर होणाऱ्या अन्यायाच्या प्रकरणात आरोपी कोण याचा शोध मातंगांनी कधीच घेतला नाही. त्याच्या विरोधात कधी आवाज उचलला नाही अथवा रस्त्यावर उतरले नाहीत. कारण शिक्षणाबरोबर येणारी वैचारिकता त्यांनी स्वीकारली नाही. ही वैचारिकता आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकविते, ती म्हणजे अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारे सर्वात मोठे गुन्हेगार असतात. उपवर्गीकरणासाठी लढणाऱ्या मातंगांना जर वैचारिकता असती तर ते हे पाहू शकले असते की वरील सर्व आणि अशा प्रकारच्या सर्व प्रकरणात आंबेडकरी समाज, बौद्ध आणि आंबेडकरी नेतेच त्यांच्यासाठी लढले. अनेक प्रकरणात बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी लढली. अनेक प्रकरणात दीपक केदार लढले. त्यावेळी उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाला फूस लावणारे नेते लढायला आले नाहीत. बीजेपी नेते, कार्यकर्ते अथवा त्यांचं सरकार आलं नाही. RSSचा कुठला स्वयंसेवक आला नाही. मग तुमचं कोण मातंगांनो? मात्र योग्य कोण आणि काय, अयोग्य कोण आणि काय, हेच मातंग समाजाला आजपर्यंत कळलं नाही. आज ते कुणाविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत, कुणाविरुद्ध गरड ओकत आहेत हे त्यांना कळत नाही. गरड ओकणे ठीक होते, मात्र बाबासाहेबांबद्दल त्यांच्या वंशजाबाबत बरं वाईट बोलणे हे कितपत योग्य आहे? मान्य आहे, काही आंबेडकरी बंधू भगिनीसुद्धा पातळी सोडून व्यक्त होत आहेत. मात्र याची सुरुवात तर उपवर्गीकरणाच्या व्यर्थ लढ्यापासून झाली ना? आणि हा व्यर्थ लढा तर मातंगांनी सुरू केला ना? मग आधी दोषी कोण ठरतं? संपूर्ण महाराष्ट्राला कळतं की उपवर्गीकरण हे RSS BJPचं राजकीय षडयंत्र आहे, ज्याचा उपयोग कोणालाच होणार नाही, फक्त महार मातंग दूर होतील. मुळात उपवर्गीकरण होणार नाही हे सुद्धा वैचारिक लोकांना दिसत आहे. मग हे सर्व कशासाठी? हे फक्त दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी. जर यांना उपवर्गीकरण करायचं होतं तर त्यांनी केव्हाच केलं असतं. एवढे दिवस ताटकळत ठेवलं नसतं. हे सर्व फक्त मातंगांना कळत नाही, ही शोकांतिका, आणि यासाठी कारणीभूत त्यांचा अशिक्षितपणाच आहे, जो वैचारिकतेपासून कोसो दूर आहे.